महाराष्ट्राचा महासंकल्प ॲग्रिकल्चर कॉन्क्लेव्ह 2026 शेतीतून समृद्धीकडे. सपोर्टेड बाय ग्रीन गोल्ड सीड्स, अस्सल हिरवं सोनं, MIT CSN, नर्चरिंग ग्रोथ, शेपिंग द फ्युचर, माधुरी सोलर, संजय देशमुख यांची महाराष्ट्रातील एक अग्रगण्य सोलर कंपनी. राजहंस दूध, शेतकऱ्यांचा श्वास, ग्राहकांचा विश्वास. डिफेन्स करिअर अकॅडमी, सैन्य दलातील करिअरचा राजमार्ग. की आपण कुठल्या सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे आहे आणि त्याच्यासाठी काय काय लागणार आहे आपल्याला. तर जसं आता क्रॉप हेल्थ ती लागेल, सॉइलचा पॅटर्न लागेल. तर ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आणि याच्यावर सध्या काम चालू आहे. आणि महत्त्वाचा घटक दुसरा येतो की पॉलिसी. तर सरकारची पॉलिसी आणि इन्फ्रास्ट्रक्चर या तिन्ही गोष्टीची जेव्हा म्हणजे सोबत येतील तेव्हाच हा पाया AIचा कृषीसाठी हा सर्वात मजबूत होईल. आता आपण दुसऱ्या स्तंभाकडे जाऊया. त्याचं म्हणजे ते म्हणतात की नीती आयोग आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने बनवलं आहे की क्रिएट करायचं, ह्या सुविधा क्रिएट कशा करायच्या आहे. तर आता क्रिएशनमध्ये मी जसं आपल्याला म्हटलं की माझ्या माहितीप्रमाणे नॅशनल पेस्ट सर्वेलन्सच्या अंतर्गत बरेचसे पिकं, बरेचसे रोग, बरेचसे डिझिजेस हे याचा डेटाबेस सध्या बनवणं चालू आहे मशीन लर्निंगच्या माध्यमानं. आणि त्याच्यात म्हणजे की उद्या चालून की मला जर विचारायचं आहे की माझ्या कापसावर किंवा माझ्या सोयाबीन पिकावर हा रोग आलेला आहे आणि मी जो इमेज अपलोड केला तर मला दुसऱ्या सेकंदाला त्याचा मेसेज येईल की हा रोग आहे आणि याच्यासाठी आपण हे करा. तर हे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स करणं फार गरजेचं आहे. तिसरा जो महत्त्वाचा पाया आहे की डिलिव्हर करणं, की आपण ह्या सुविधा जे सर्वात इनेबल आणि क्रिएट करू ते शेतकऱ्यांपर्यंत कशा पोहोचू. त्याच्यासाठी आता अगेन त्याच्यातही 3 घटक जे त्याचे काम चालू आहे. एक तर ॲक्सेस, की आपल्याला मला सांगू इच्छितो मी की किसान ई मित्र नावाचा एवढा चांगला ॲप सरकारने बनवलेला आहे आणि तो याच्यासाठी आहे की शेतकऱ्यांपर्यंत या गोष्टी कशा पोहोचतील. दुसराच आहे जसं मी नॅशनल पेस्ट सर्वेलन्स, सॉईल सर्वेलन्सचा म्हटलं आणि पेस्टचा म्हटलं. तर पूर्ण डेटाबेस आपल्याकडे राहील. तर मी जर माझ्या शेताचा फोटो टाकला तर ते जिओफेन्स डेटाप्रमाणे पुढे सरकार हे सांगेल की खरंच या भागात नुकसान झाला होता का नाही झाला होता आणि खरंच तुम्हाला मदत पाहिजे का नाही, खरंच तुम्हाला म्हणजे पिकाचा विमा पाहिजे का नाही. तर इथपर्यंत ही सोय आता याच्यावर काम चालू आहे. आणि तिसरा महत्त्वाचा घटक जो आहे की मार्केट लिंकेज. कारण आता बरेच लोक बोलले की उगवणं किंवा पैदा करणं आहे पण त्याला मार्केट लिंकेज झालं पाहिजे आणि त्याला किती भाव मिळेल. तर ई नामच्या मार्फत सरकार फार मोठं काम करते आणि त्याच्यात सरकार आणि पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या अंतर्गत हे काम चालू आहे की मार्केट इंटेलिजन्स शेतकऱ्याला इथे बसल्या बसल्या जवळपासच्या कुठल्या मार्केटमध्ये माझ्या 20 किलोमीटर 30 किलोमीटरच्या रेडियसमध्ये माझ्या कुठल्या वाणाला, माझ्या कुठल्या पिकाला किती भाव चालला आहे सध्या. तर हे सर्व प्रिव्हेंटिव्ह मेजर्स की मिशन 50 लिटरमध्ये जर जायचं असेल आणि रणजितजींनी ते काम केलंच असेल की प्रत्येक गायीचा डेटाबेस ते जनरेट करू इच्छितं की त्या गायीला काय रोग येईल, तिच्या मुवमेंटप्रमाणे कुठला रोग येणार आहे, ती किती दूध देणार आहे पुढच्या 1 महिन्यापर्यंत तेही ते ॲनालाइज करू शकतील. आणि याच्यात तंत्रज्ञानाचा उपयोग फार महत्त्वाचा आहे. रणजितजीच्या म्हणण्याप्रमाणे जे बाकीच्या देशात जो उत्पन्न गायीच्या मागे दुधाचा जास्त आहे त्याच्यामुळे तंत्रज्ञान हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. की आपण जसं म्हणतो की आपण दरवर्षी एका वयानंतर दरवर्षी आपण स्वतःचा चेकअप करतो की दॅट इज ऑल बिकॉज प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, की आपल्याला काही रोग झाला नाही पाहिजे आणि ते कळलं पाहिजे. तर सेम आता गायीचं असो किंवा शेतीचं असो किंवा पिकाचं असो, तर प्रत्येक पिकावरही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स केले की आपल्या आप शेतीचं उत्पन्न वाढेल. आणि याच्यात तरुणाचा सहभाग जो मी जसं प्रत्येक व्हर्टिकलमध्ये सांगितलं तो सर्वात महत्त्वाचा राहणार आहे.
अगदीच. तरुणांच्या पर्यंत टेक्नॉलॉजीचं ज्ञान व्यवस्थित पोहोचतंय आणि त्यामुळे ते कदाचित त्याचा वापर करतीलही, करतातही आहेत. थोडासा वेगळा मुद्दा घेते इथे, कारण बऱ्याच जणांच्या मनातही हा प्रश्न असेल कदाचित, की तरुणांना टेक्नॉलॉजी समजते, पण जे शेतकरी आतापर्यंत पारंपरिक माध्यमातूनच शेती करत आलेले आहेत किंवा ज्यांच्यापर्यंत ही टेक्नॉलॉजी पोहोचलेली नाहीये किंवा त्यांना त्याच्यातलं काही समजतच नाही, अशांनी काय करावं किंवा त्यांच्यासाठी काय केलं गेलं पाहिजे? मला वाटतं आता टेक्नॉलॉजीचा वापर फार सोपा झाला आहे. कारण आता तुम्ही म्हणजे एक उदाहरण देतो की एखादा चांगला व्हिडिओ जर तुम्ही टाकला की भूरगाज कसं बनवायचं किंवा पुढची येणारी शेती, आता जसं मी उदाहरण देतो की मिरचीचं वाण जर विकायचं असला तर मिरचीचं कुठला बियाणं शेतकऱ्यांनी शोधलं पाहिजे आणि त्याची जास्तीत जास्त उत्पादकता वाढली आणि ती ठेवून कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवली तर त्याला किती भाव मिळेल, त्यांनी हिरवी मिरचीची लाल मिरची केली त्याला किती भाव मिळेल, त्याची पावडर केली त्याचा व्हॅल्यू ॲडिशन कसा होईल. तर ह्या सर्व गोष्टी आजकाल लोकांच्या, मी जसं म्हटलं तर कुठलाही शेतकरी असो, आता फार्म इन्फ्लुएन्सर्स किंवा फार्म फ्लुएन्सर्स ही एक संकल्पना फार मोठी झाली आहे. आणि मी म्हणतो इथे बसलेले काही तरुण आपणही तो करिअर म्हणून परस्यू केला पाहिजे. आम्हाला म्हणजे कधी कधी कौतुक आणि नवल वाटतं की काही काही मुलं जे शेतीचे बॅकग्राऊंडचे आहे आणि ते आता स्वतः फार्म फ्लुएन्सर झाले आहे आणि ते लोक देशाच्या कोपऱ्या कोपऱ्यापर्यंत हे चांगले व्हिडिओज अपलोड करून आणि त्यांची ती कमाई होते आणि ते लोक स्वतः शेती करतायत आणि त्यांनी पूर्ण पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस याची वेगवेगळ्या पिकाची आता आपल्या वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या हँडलवर टाकलेली आहे आणि त्यांना एवढा व्ह्यूज आणि एवढे लाईक्स मिळत आहेत की त्यांना तो एक कमाईचा उत्पन्नाचा एक नवीन एक एव्हेन्यू झाला आहे. तर मला असं वाटतंय की काळाच्या गरजेप्रमाणे, मी हा उदाहरण नेहमी देतो की काळाच्या गरजेप्रमाणे आपण बदल केली पाहिजे की नाहीतर माझे 3 पिढीचे आधीचे लोक जशी शेती करायचे तशी मी केलंय तर ती आज चालणार नाही. तर म्हणून तंत्रज्ञानाचा वापर आजच्या शेतकऱ्यांनी, आणि ते करतायत बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात, कारण आपण पाहतोय स्मार्टफोनचा युसेज आता एवढा वाढला आहे तर प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ते पोहोचतं आहे. अगदीच. थोडं हाय व्हॅल्यू क्रॉप्स आणि पारंपरिक शेती याविषयी मला विचारायला आवडेल, की हाय व्हॅल्यू क्रॉप्स कडे वळणं हे शेतकऱ्यांसाठी कितपत फायदेशीर ठरतं आणि पारंपरिक पिकाच्या तुलनेत यामध्ये काय संधी आणि काय आव्हानं आहेत? मी इथे सांगू इच्छितो की आपण आता जवळपास मागच्या वर्षी जवळपास 357 मिलियन टन आपण फूड ग्रेन प्रोडक्शन केलं, एक रेकॉर्ड होता. आणि आपण जवळपास 370 मिलियन टन हॉर्टिकल्चर फलोत्पादनाचा आपण नवीन एक दरवर्षी भारतातले शेतकरी एक नवीन रेकॉर्ड आपला स्वतः स्थापन करतायत. पण आपण जसं मी विचारलं ना की हाय व्हॅल्यू क्रॉप्स, तर हॉर्टिकल्चर किंवा फलोत्पादनात हाय व्हॅल्यू क्रॉप्सचा फार मोठा स्कोप आहे. पण आजही मला वाटतं ते 10 ते 15% मध्येच हाय व्हॅल्यू क्रॉप्स लिमिटेड आहे. आणि माझ्या आधी जे सेशन झाले त्याच्यात निधी बोलल्या आणि ज्योतिताई बोलल्या की प्रोसेसिंग करून काय होऊ शकतो, त्याचं मी एक उदाहरण आपल्याला देऊ इच्छितो की स्ट्रॉबेरी पहा. आणि स्ट्रॉबेरी जर 1 एकर स्ट्रॉबेरी लावली आणि गृहीत धरून चला की 100 रुपये किलो विकली, तर 1 एकरात जर तुम्हाला जर 5 क्विंटल उत्पन्न आला, बरोबर आहे, तर जवळपास किती रुपये झाले अप्रॉक्सिमेटली त्याचा हिशोब काढा. आणि ती स्ट्रॉबेरी, आता जसं इथे फार्मर प्रोड्युसर्स कंपनीचा विषय आला होता, तर आज बरेच फार्मर प्रोड्युसर कंपनी ती स्ट्रॉबेरीचा व्हॅल्यू ॲडिशन आणि स्वतःचा ब्रँड करून ते जे 1 रुपया जर होत असेल तर ते 3 रुपयापर्यंत हाय व्हॅल्यू क्रॉपमध्ये ते व्हॅल्यू ॲडिशन करून विकतायत, एक्सपोर्ट करतायत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्ट्रॉबेरी किंवा असल्या हाय व्हॅल्यू क्रॉप्सची शेल्फ लाईफ कमी असते. आज काढलेली स्ट्रॉबेरी 3 दिवसात खराब होऊन जाईल, बरोबर आहे, पण तीच जर त्याचा प्रोसेसिंग केला आणि स्टोअर केला तर ती जवळपास 3 महिने 4 महिने, किंवा त्याचा पल्प बर्स बनवून एक्सपोर्ट केला किंवा जॅम जेली बनवून आपण केलं तर तिची शेल्फ लाईफ आणि व्हॅल्यू ॲडिशन होईल.
सिमिलरली कांदा घ्या किंवा सीताफळ घ्या, सीताफळचा गीर काढून, आता रोज पेपरमध्ये वाचतो आपण की गीर काढून महिला उद्योजक झाल्या. तर फार्मर प्रोड्युसर कंपन्या ह्या सर्वात महत्त्वाचा रोल प्ले करतायत हाय व्हॅल्यू क्रॉप्समध्ये. त्यांना कसं त्याचं व्हॅल्युएशन जास्त होईल. आणि एक सर्वात महत्त्वाचा भाग आहे की ब्रँड बिल्ड केला पाहिजे, की याच्यातून जर तरुणांनी ब्रँडवर फोकस केला की फक्त पाकिटात विकलं तर ते त्याला व्हॅल्यू येणार नाही, पण तेच जर आपण त्याचा ब्रँड क्रिएट केला तर त्याची व्हॅल्युएशन दुप्पट तिप्पट होऊन जाईल. आणि राम सर बसले आहे इथे आणि ब्रँडिंगबद्दल त्यांच्यापेक्षा जास्त कोणी बोलू शकणार नाही. पण आम्हालाही वाटतो की, आणि जसं मी म्हणतो प्राऊडली की वेअर युअर ब्रँड, आपला ब्रँड घाला. सो आय एम ऑल्सो वेअरिंग माय ब्रँड अँड दॅट इज द प्राईड. आय थिंक येणाऱ्या तरुणांनी प्रत्येकाने शेती, मी जसं नेहमी म्हणतो ना की हा फार मोठा एक नोबल कॉज आहे. आपण म्हणजे भूक भागवण्यासाठी जे शेतकरी काम करतायत, आणि इथले बसलेली सर्व वरिष्ठ मंडळी ती ॲग्री करेल की आपण हा फार नोबल कॉज आहे, ज्याला अद्यात कार्य म्हणतो आपण. तर येणाऱ्या तरुणांनी त्याच्यात कसं जास्तीत जास्त या नोबल कॉजमध्ये सहभाग घेतला पाहिजे आणि आपली स्वतःची ब्रँड वाढवली पाहिजे, त्याच्यावरही आपण लक्ष दिलं पाहिजे. निश्चितच. आणि केवळ पारंपरिक पद्धतीने शेती न करता टेक्नॉलॉजीचा वापर करून तरुणांनी जास्तीत जास्त रित्या या क्षेत्राकडे वळलं पाहिजे. तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. महाराष्ट्राचा महासंकल्प शेतीतून समृद्धीकडे या विशेष कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.